कोपरगावमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात तणावपूर्ण शांतता आहे. दिनांक 24 मार्च 2025 रोजी सायंकाळी ITI कॉलेज रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून 2 गटामध्ये हाणामारी होऊन यामध्ये योगेश मोरे, गणेश मोरे, पवन मोरे हे जखमी झाले. त्यांना कोपरगाव शहरातल्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. मोरे बंधू यांना विनाकारण झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 25 रोजी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. सदरचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून गांधी चौक मार्गे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला. यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या मोर्चासाठी कोपरगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या या छोट्याशा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी आपापली दुकानं या अतिशय अडचणीच्या काळात कोपरगाव शहरात अतिक्रमण नाही गेलं. कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी, छोट्या मोठ्या सगळ्यांनी जे बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, सकल हिंदू समाज आणि सर्वपक्षीय सर्व धर्मियांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि शेवट मी साहेबांना एकच विनंती करतो, साहेब हे लोक, हे जे बोके, हे समाजकंटक, हे ज्या गोष्टीवर मोठे झालेत ना, त्यांना ज्या ज्या लोकांनी आपले गाळे भाडोत्री दिले ना, पहिले त्या लोकांवर कारवाई करा. खरं मूळ तिथं आहे. त्या लोकांनी 200-500 रुपयासाठी त्या लोकांना गाळे भाडोत्री दिले. आज ते लोक तिथे लाखो रुपये महिन्याला कमवतात आणि त्याच्यावर अशा प्रकारचे कालचे कृत्य जे घडले ते कृत्य घडतात. म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करतो, ते गाळे पहिले त्याच्यावर कारवाई करा. आणि मी मनापासून साहेब तुम्हाला परत एकदा आव्हान करतो का जे व्हिडिओमध्ये काल लोक दिसत आहेत त्या लोकांना सुद्धा, बाकीच्या लोकांना तुम्ही 8 दिवसाच्या आत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त मी भाषण करणार नाही, पण मी 8 दिवसांनी जर हे कालचे 2 जमा झाले, बाकीचे जर जमा झाले नाही, त्यांना जर तुम्ही अटक केली नाही तर शिवसेना, मराठा समाज, सर्वच पक्षीय अशा पद्धतीने आंदोलन करेल का पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याची लाज वाटेल. अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करू. 8 दिवसाच्या आत ते आरोपी सापडलेच गेले पाहिजे. ते जर नाही सापडले, त्यांच्या घरच्यांना तुम्ही आणा, त्यांच्या घरच्यांना तुरुंगात ठेवा. त्यांचे कोणते व्यवसाय त्याच्यावर पहिले बुलडोजर फिरवा. कैलास भाऊ जाधव यांनी सांगितलं त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोजर फिरवा. भविष्यात त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं नाही पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आजचा मोर्चा संपला. व्यापाऱ्यांना पुन्हा आव्हान करतो, आपली दुकान आपण खुली करावीत. धन्यवाद. हे गैरकृत्य केलंय, समाजामध्ये भांडण लावण्याचं काम आहे. आणि मी तर म्हणतो ते सर्व समाजकंटक अतिक्रमणामध्ये राहतात, तर त्यांच्यावर बुलडोजर कारवाई झाली पाहिजे ही प्रशासनाला. टोळका येतं अनावश्यक कारण असताना अचानक 5 मिनिटांमध्ये एवढे लोक जमा होतात आणि एखाद्यावर हल्ला करतात. आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून टाकायच्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा जर हल्ला असेल तर मला असं वाटतं की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय भीतीदायक आणि पुढच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हे 353 वगैरे हे किरकोळ कलम सरकारी कामामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल, तिथं झालेली त्या ठिकाणी त्यांचा दरोडा असेल, त्याचबरोबर 353 सरकारी कामाचे जे जे काही गुन्हे आहेत ते आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे, याचा मोरक्या आहे, त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नावं घेतलं. त्याची इनोवा आहे, त्याचं 2 नंबर, मला त्याचं नाव माहीत नाही. तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो त्यांचा प्रमुख आहे. कारवाई करा आणि त्याच्यानंतर बघा सगळं सरळ होईल. त्याच्यामुळं भरत मोरे त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, मला माहित नाही तो कोण आहे काय आहे, पण तुम्ही त्याला पहिले पकडून आणा. त्याचे 2 नंबरचे धंदे खुलेआम सगळे राजकीय लोक, सामाजिक लोक भाषणामध्ये सांगू राहिले तर तो अशा प्रकारे 2 नंबर धंदे करतो आणि त्याच्यावर आजोपर्यंत कारवाई घेत होत नाही. त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा. त्याच्यामुळे माझी विनंती साहेब आपल्याला की आपण या शहराचे प्रमुख आहोत कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या याने, तर आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या नावं ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणती इनोवा आहे अशी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये धरून आणली पाहिजे, तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे. काय काय कारवाई त्याच्यामध्ये कोणते मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, तर आपण त्याच्यामध्ये कारवाई त्या ठिकाणी करावी. आणि आपल्याला जर कारवाईसाठी जमत नसेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा, मला तरी व्यक्तिगत सांगावं. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे. शिर्डी शहरामध्ये मागचे 2 खून झाले त्यावेळेस माझी भूमिका होती तर ज्या वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक संपतो त्यावेळेस असे प्रकार होत असतात आणि ते प्रकार कोपरगाव शहरामध्ये सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे माझी कोपरगावकरांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम राहायचं आणि ज्या वेळेस या ठिकाणी प्रशासन ढिलं पडेल त्यावेळेस प्रशासनावर वेगवेगळ्या पद्धतीने दाब आपल्याला आणावं लागेल.
याप्रसंगी 8 दिवसात सर्व आरोपी अटक होऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिलाय. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज कोपरगाव आदींचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.